शाळेची सुट्टी पडली त्यामुळे बाळगोपाळांना उनाडक्या करण्याचं अगदी अघोषित लायसन्स मिळाले। त्यामुळे बाळगोपाळांच्या आपापल्या पद्धतीनं उनाडक्या सुरू झाल्यात। अशाच 5 उनाड मुलांची कथा सांगणारा लेट्स गो बॅक हा सिनेमा सध्या पुण्यातल्या थिएटर्स मध्ये दाखल झालाय। सुट्टीचा मुहूर्त साधत सुट्टीचीच एक आगळी वेगळी कथा सांगणारा लेट्स गो बॅक हा सिनेमा सध्या चित्रपटगृहात झळकलाय। सहलीला गेलेल्या शाळेच्या चमूमधून चुकून जंगलात हरवलेल्या 5 मुलांची एक आगळी वेगळी कथा या सिनेमात साकारली आहे। दिग्दर्शक प्रमोद गोरे यांनी या सिनेमाची पटकथा लिहिली आहे। सध्या बोकाळलेल्या शहरीकरणात मुलांना स्वच्छंदपणे खेळावं, फिरावं, बागडावं यासाठी हा सिनेमा तयार करण्यात आलाय। जी लाईफस्टाईल जी बदलत गेलेली आहे या लाईफस्टाईलमुळे अनेक प्रॉब्लेम्स येतात आणि या मुलांना जर समजा निसर्गाकडे आपण परत नेलं तर त्या निसर्गाकडून त्यांना खूप शिकण्यासारख्या गोष्टी आहेत आणि त्याच्याबद्दल त्यांचा नैसर्गिक विकास होऊ शकतो ही एक मनामध्ये इच्छा ठेवून मी तशा प्रकारे तो प्रयत्न केलेला आहे। उन्मेष पाध्ये, तेजस जाधव, रौनक लांडे, निलय गायकवाड आणि सत्या यादव या बालकलाकारांनी या सिनेमात आगळी वेगळी जंगल सफारी करण्याचा आनंद घेतलाय। सिनेमाचं 90% अधिक शूटिंग आंबोली जवळच्या जंगलात पार पडलंय, पण या बालचमूनं ते खूपच एन्जॉय केलेलं दिसतंय। या फिल्म मध्ये मी जॉनी नावाची भूमिका केली। तो असा म्हणजे धाडसी वगैरे असतो, सगळ्यांना असं म्हणजे जंगलात सांभाळत वगैरे जात असतात। या पिक्चर मध्ये माझा असा रोल आहे की मी असा गमते असतो, कॉमेडी टाईप, तो जोक सगळं हसत असतो सगळ्यांना। ते काय जण उदास झाले वगैरे, त्यांना घाबरलं, त्यांना हसवतो, त्यांना जरा चांगला फील करतो। सचिन हे कॅरेक्टर एकदम बुद्धिमान असा एक मुलगा दाखवलाय आणि तो सगळ्यांबरोबर खूप एन्जॉय करतो, मजा करतो आणि तो सगळे अनुभव तर आलेत शूटिंगचे, मस्त आहे। काहीही म्हणा, पण उन्हाळ्याच्या सुट्टीत अशी एखादी जंगल सफारी करायला मिळाली तर असं स्वप्न आपल्यापैकी प्रत्येकानं पाहिलं असेल ना। ते स्वप्न जर पडद्यावर उतरलेलं पाहायची इच्छा असेल तर लेट्स गो बॅक पाहायला काहीच हरकत नाही। साम मराठी पुणे। सलमान खान आणि असिन यांच्या